गरमागरम मटन सूप जे आहे ती आज मी रेडी करणार आहे। मॉन्सून मध्ये तुम्ही सुद्धा अशा प्रकारे हा हेल्दी आणि टेस्टी मस्त असा मटन सूप बनवून खा आणि जो आहे खाण्यामध्ये टेस्टी आणि त्याबरोबर याची खूप हेल्थ बेनिफिट आहे। तर चला बनवूया ही रेसिपी। तर कुकर मी गरम करायला ठेवलेला आहे, त्यामध्ये एक छोटे चमचा तेल ऍड करूया। त्याबरोबर अख्खे गरम मसाले ज्यामध्ये दालचिनी, तमालपत्र, हिरवी वेलची, मोठी वेलची, लवंग, काळी मिरी आणि जिरे टाकलेले आहे। त्याबरोबर थोडंसं तेलमध्ये सॉटे करून घेतलेलं आहे आणि त्याबरोबर आपण यामध्ये टाकूया एक मध्यम साईजचा कांदा चिरलेला आणि कांद्याला आपण इथे सॉफ्ट होईपर्यंत परतून घेणार आहोत। तर कांदा टाकून घेऊया आणि कांद्याला आपण इथे परतून घेऊया जिथपर्यंत कांदा जो आहे ना तो सॉफ्ट होत नाही। तर चला कांद्याला आपण परतून घेऊया इथे। आणि कांदा बघा मस्त असं सॉफ्ट झालेला आहे। तर 2 ते 3 मिनिटं परतल्यानंतर आपण यामध्ये टाकूया मटन बोन। तर इथे मी हाडाचा वापर केलेला आहे, त्यावरती थोडंसं मटन जे आहे ते आहे। तर इथे मी वापरलेला आहे हाफ केजी एवढं। तर यामध्ये आपण आता टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया आणि परतून घेऊया 3 ते 4 मिनिटं। तर चला 3 ते 4 मिनिटं मस्त असं परतून घेऊया आपण इथे। आणि हे बघा मस्त असं कलर चेंज होईपर्यंत मी 3 ते 4 मिनिटं परतून घेतलेलं आहे। त्यानंतर 1 टीस्पून टाकूया आपण यामध्ये आलं लसणाची पेस्ट आणि परत मिक्स करून घेऊया आणि परतून घेऊया 1 मिनिटासाठी। त्याच्याने कच्चा वास सगळा निघून जाईल आलं लसणाचा आणि मटणाचा सुद्धा। 1 मिनिट परतल्यानंतर आता आपण यामध्ये परत टाकणार आहोत काही मसाले। तर चला मिक्स करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये टाकूया मीठ चवीनुसार, हाफ टीस्पून हळद, हाफ टीस्पून गरम मसाला पावडर, हाफ टीस्पून जिरे पावडर, हाफ टीस्पून काळी मिरी पावडर। त्याबरोबर टाकूया आपण यामध्ये कोथिंबीर चिरलेली आणि मिक्स करून घेऊया। तर थोडंसं पाणी इथे मी वापरणार आहे कारण हा मसाला खाली लागायला नको, कारण आपण तेल खूप कमी वापरलेलं आहे। तर इथे मी मिक्स करून थोडंसं पाणी वापरणार आहे इथे आणि मिक्स करून घेणार आहे आणि परतून घेणार आहे, कारण चांगले मसाले जे आहे ना ते मिक्स झाले पाहिजेत। तर चला मिक्स करून घेऊया आणि परतून घेऊया। आणि हे बघा मिक्स करून आणि परतून मी इथे घेतलेलं आहे मस्त असं। आणि आता परतल्यानंतर आता आपण यामध्ये टाकणार आहोत पाणी। तर चला आता आपण यामध्ये टाकूया 1 मोठा ग्लास पाणी, म्हणजे आपला मटण सुद्धा मस्त असं शिजेल आणि हाडं सुद्धा थोडीशी एकदम सॉफ्ट होतील आणि त्याबरोबर आपला सूप सुद्धा रेडी होईल। मला तर हे सूप पराठा बरोबर सुद्धा खूप आवडते। तर तुम्ही डायरेक्ट सुद्धा सर्व करू शकता आणि त्याबरोबर पराठा बरोबर सुद्धा सर्व करू शकता, असा हा टेस्टी तयार होतो। तर चला मिक्स करून घेतलेला आहे। आता मी इथे झाकण ठेवणार आहे। तर आता झाकण आपण इथे ठेवूया मध्यम आचेवरती आणि 6 ते 7 प्रेशर आपण यामध्ये घेणार आहोत, म्हणजे एकदम सॉफ्ट झाला पाहिजे आणि सर्व हाडाचा जो रस आहे ना तो आपल्या सूप मध्ये यायला पाहिजे। आणि हे बघा 7 प्रेशर मी घेतलेली होती मध्यम आचेवरती आणि सूप बघा मस्त असा रेडी झालेला आहे आणि मटण एकदम मस्त असं शिजलेलं आहे, पूर्ण रस जो आहे ना तो सूप मध्ये आलेला आहे। तर आता आपण काय करूया, गरमागरम याला सर्व करून घेऊया। तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा ही मटन सूपची रेसिपी, हाडाची रेसिपी, कारण मॉन्सून जे आहे ते सुरू झालेलं आहे। तर याचे खूप फायदे आहेत पिण्याचे। तर नक्की बनवा आणि गरमागरम सर्व करा। तर तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडली असेल, आवडली तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा। सर्वांना खूप आवडेल अशी ही मटणाच्या हाडांची सूपची रेसिपी नक्की ट्राय करा। तर रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर सुद्धा जरूर करा। गरमागरम सर्व करा, एकदम गरम गरम सर्व करा। आणि मला तर पराठा बरोबर सुद्धा हा खूप आवडतो सूप। तर तुम्हाला पण आवडत असेल तर पराठा बरोबर सुद्धा खा। आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा। परत भेटूया एका नवीन व्हिडिओ बरोबर।